निवेदन सादर केलेले आहे की या फुलंब्री तालुक्याचे विद्यमान आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे पती यांनी दोघांनी मिळून केलेला जो काही भ्रष्टाचार आहे तो त्याची सखोल चौकशी करण्यात येईल। मागच्या 2 महिन्यापूर्वी स्कॅनर QR घोटाळ्याची जो अंबादास दानवे साहेबांनी विषय केला होता आणि 4 आठवड्यात उत्तर देतो म्हणून सांगितलं होतं अतुल चव्हाण यांनी, ते अंबादास दानवे साहेबही तिकडे गेले, अतुल चव्हाण साहेबही तिकडे गेले आणि 4 आठवडेही तिकडे गेले, कोणी याच्यावर उत्तर दिलेलं नाही। सामान्य माणसाला या ठिकाणी अंधारात ठेवून लाखो करोडो कोटीचे भ्रष्टाचार या अतुल चव्हाण यांनी केलेले आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना देखील आम्ही या निवेदनातून सन्माननीय विभागीय आयुक्त यांच्या मार्फत सांगितलेलं आहे की या तालुक्यामध्ये आमदार असताना पतीला आपण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नियुक्ती दिलीच कशी, हे कुठं नियमात बसतं। आमदार पक्षाचं काम करत असताना आमच्या सरकारी टॅक्स मधून पैसा घेणारा हा अतुल चव्हाण त्या आमदाराची पार्टी मजबूत करण्यासाठी, त्या आमदाराचा राजकीय वरदहस्त मजबूत करण्यासाठी मदत करतोय। पैशाच्या बॅगा घेऊन तो अतुल चव्हाण या ठिकाणी फिरतोय। याच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचा आपल्याला प्रश्न आहे, आपण ही नियुक्ती भाजपचे आमदार निवडून यावेत, भाजपचे सदस्य निवडून यावेत यासाठी दिलेली आहे का? असं असताना आमच्या तालुक्यामध्ये आमदार काम करत नसताना, कुठलेही शासकीय कामं होत नसताना हे अतुल चव्हाण सामान्य माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या समस्याविषयी या आमदाराला प्रश्न विचारते तेव्हा हे धमकी देण्याचं काम करतंय, तेव्हा सुपाऱ्या देण्याचं काम करताय आणि आमची सुपारी दिली असं आम्हाला त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं की बाबा जरा सांभाळून राहा, या अतुल चव्हाणनी तुमची सुपारी दिली आहे, पुढच्या 2-4 महिन्यात तुमचा कार्यक्रम ते करणार आहे। अरे आमची सुपारी दिली, आम्ही मरायला घाबरत नाही, पण आमच्या नादाला लागला तर आम्ही नान केल्याशिवाय सोडत नाही, ते सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे। आज अतुल चव्हाण यांची तात्काळ बदली करण्यात यावी। सार्वजनिक बांधकाम मंत्री व मुख्यमंत्री यांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की जर का प्रशासन आणि जर का सुशासन व्यवस्थित चालवायचं असेल, लोकशाही व्यवस्थित चालवायची असेल तर पत्नी आमदार असताना, पुतण्या आमदार जिल्हा परिषद सदस्य असताना, भाऊ कारखान्याचा या ठिकाणी चेअरमन असताना त्याच अधिकाऱ्याला या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पोस्टिंग देणं हे आपल्या नैतिकतेला शोभत नाही। फडणवीस साहेब, आपण वारंवार म्हणता की मी नैतिकदार आहे, मी इमानदार आहे, आणि इमानदार असताना अशा अधिकाऱ्याला महिलाच्या आडून या ठिकाणी राजकीय काम आपण करायला लावताय आणि सामान्य प्रश्नासाठी आवाज उचलणाऱ्या पोरांच्या सुपाऱ्या देण्याचं काम या ठिकाणी अतुल चव्हाण करत आहे। यांच्यावर कडक कारवाई होऊन यांनी केलेल्या पूर्ण भ्रष्टाचाराची, सन्माननीय अंबादास दानवेजी यांनी जो स्कॅनर घोटाळ्याचा उल्लेख केला होता त्याच्यामध्ये ब्र शब्द सुद्धा मागच्या 2 महिन्यामध्ये आलेला नाही। आपण सर्व पत्रकार बांधवांनी त्या बातम्या लावल्या होत्या। काय सेटलमेंट झाली, कुठे अंबादास दानवे साहेब, कुठे प्रतिक्रिया, कुठे स्कॅनर, कुठे घोटाळा, कुठे 4 आठवड्यान, कुठे तो अतुल चव्हाण? असे 250 कोटीचे घोटाळे, असे जवळपास 4-4 हजार कोटीचे घोटाळे करून या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि अशा केंद्रीय मंत्र्यांना पैसे भरून योग्य त्या ठिकाणी, हवी त्या ठिकाणी बदली करून हे असे अधिकारी घेतात। आणि 8 दिवसामध्ये आमची चेतावणी आहे, जर का या अतुल चव्हाणची बदली झाली नाही, सामान्यावरचा अन्याय थांबवला नाही, इथली राजकीय दहशत संपवली नाही तर लोकशाहीवर घातक म्हणून या ठिकाणी या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, जे श्रीकांत सर यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही बसून अन्नत्याग आंदोलन करणार आहोत, उपोषण करणार आहोत। आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यांसाठी भांडतोय, मात्र आमच्यावर जर का सुडाची भावना घेऊन या ठिकाणी असे या ठिकाणी कट रचल्या जात असतील त्या विरोधात तीव्र आंदोलन करून ही यांची कट हाणून पाडण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत।